नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर कसे आहात? मजेत ना? तर मी पण मजेत. तुम्ही खूप दिवसापासून बोलताय, "रीमा घरचा व्हिडिओ दाखव, घरचे व्लॉग दाखव. काय तू रोज-रोज तेच-तेच दाखवते?" पण माझं डेली रुटीन तेच आहे, तर मी तुम्हाला तेच दाखवते. पण आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे. कारण आज मी तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे. त्यात घरचा पण छोटीशी क्लिप म्हणजे छोटीशी नाही खूप मोठी क्लिप टाकलेली आहे. आमच्या घरच्या गमती-जमती तसंच मजा-मस्ती तुम्ही बघितल्याच असतील मागच्या व्हिडिओमध्ये. आम्ही कसे मस्तपैकी मजा-मस्ती करत घरामध्ये राहतो. आमचं घरचं वातावरण खूप खेळीमेळीचं आहे. आई-वडील, मुलं असं आम्ही राहत नाही. मजा-मस्ती करतो, मस्करी वगैरे करतो आणि त्याच्यातलीच आज एक क्लिप तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तसाच आज खूप मोठा दिवस आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगते मी, की पहिल्या घरी मी कामावर काय बनवले. तर बघा पहिल्या घरी कामावर पोचली मी आणि इथे मस्तपैकी महाराष्ट्रीयन स्टाईलचे गरमागरम पोहे बनवले. शेंगदाणे, कांदा, बटाटा घालून. मागच्या गॅसवर चहा उकळत होता. दूध टाकलेलं होतं. त्यानंतर उकळत नव्हता म्हणजे आत्ताच दूध टाकलं होतं. त्यानंतर मस्त लंचसाठी पालक पनीर बनवलेलं आहे. तर मलाई पालक पनीर बनवलेली लंचसाठी. खूपच टेस्टी आणि खूपच छान दिसते का नाही मलाई पनीर. तुम्हाला आवडते का मलाई पालक पनीरची भाजी? आणि आवडत असेल तर तुम्ही कशी बनवतात मला नक्की सांगा. तर मस्तपैकी पालक पनीर बनवलं आहे आणि थोडंसं मलाई टाकलेली आहे वरून. दिसतंय पण छान आणि सरांना अशी मलाई टाकून पालक पनीर खूप आवडते. थोडंसं बटर पण टाकलं आहे. त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. मस्त तूप लावून गोल गरगरीत मऊ अशा चपात्या बनवल्या आहेत. तर आपलं सगळं जेवण रेडी आहे. मलाई पालक पनीर, पोहे, चहा आणि चपात्या. तर चला मग आता पटापट टिफिन भरून घेऊया. तर टिफिन घेतला आणि मी पटापट टिफिन भरायला घेतली. तर मी काय बोलत होती, आपलं हे रोजचंच काम आहे टिफिन भरणं आणि त्यानंतर सगळी क्लिनिंग करणं, टोडूला नाश्ता देणं. तर अशा प्रकारे पालक पनीर भरल्यानंतर मी हे प्लास्टिक पेपर लावत होती. पण ते काही मला जमत नाही. म्हणजे एवढे दिवस झाले मी लावते, पण जेवढं परफेक्ट मुकेश भैया लावतात ना, तेवढं परफेक्ट मला जमत नाही. शेवटी तुम्ही बोलतात ना, मुकेश भैया काय करतो? तर अशा छोट्या-मोठ्या हेल्प करतो मला. खूप भाऊ म्हणून त्याचा मला खूप सपोर्ट आहे आणि तो असला ना, की मला ॲटलीस्ट टिफिन घासलेले मिळतात. किचनमधल्या सगळ्या वस्तू सापडतात. स्वच्छ असतं किचन आणि ज्या त्या वस्तू जागेवर असतात. तर अशा प्रकारे मुकेश भैयाची मला खूप मदत होते. त्यानंतर मी तुम्हाला हे सांगत होती, की घरचं. तर घरचा आज मी व्हिडिओ टाकणार आहे आणि आज माझ्या घरामध्ये माझ्या सासूबाईंची तिथी आहे. तर तुम्हाला तर माहिती आहे 12 ऑक्टोबरला सासूबाई देवाघरी गेल्या आमच्या. तर आम्ही तेव्हाच 13व्या दिवशी 11 महिन्याचे जे नैवेद्य असतं ते आम्ही दाखवून दिलेलं. पण असंच थोडंसं आपण म्हणतो ना आपल्या समाधानासाठी, मनाच्या शांतीसाठी, तर आम्ही दर महिन्याला त्यांची जी तिथी असते त्या तिथीला त्यांच्या फोटोसमोर नैवेद्य ठेवतो. जे त्यांना आवडायचं, जे त्या खायच्या, ते नैवेद्य आम्ही दर महिन्याला त्यांच्या तिथीला ठेवतो. म्हणजे एक फक्त स्वतःच्या समाधानासाठी, मनाच्या शांतीसाठी. आणि माझ्या मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलंच असेल, माझ्या सासूबाई रोज माझ्या घरी येतात, रोज माझ्या दारात येतात आणि त्यांचे आशीर्वाद आहेतच आमच्या डोक्यावर. तर त्यामुळे आज त्यांची तिथी आहे. तर आज मी काय बनवणार आहे आणि आम्ही कशाप्रकारे आज स्वयंपाक केला आणि आज घरामध्ये कसं काय सगळं केलं आहे, तर ते आजच्या व्हिडिओतनं मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फायनली सगळा टिफिन पॅक झाला आहे. दहीसुद्धा भरलेलं आहे. सगळे टिफिन पॅक करून बॅगमध्ये भरलेत आणि बाहेर हॉलमध्ये नेऊन जाऊन बॅग ठेवलेली आहे. त्यानंतर मी घेतलं किचन साफ करायला. तर माझं हे रोजचं काम आहे. स्वयंपाक झाल्यानंतर किचन वगैरे साफ करायचं. तर काल मी जे कलिंगड टिफिनमध्ये दिलं होतं सरांना, त्याच्यावरनं सर असं म्हटले की कलिंगड गोड नाही आहे. तर हे कलिंगड तुम्हाला समोर दिसतंय. मला वाटतं आहे बऱ्यापैकी लाल आहे. पण ते जे त्यांना जास्त लाल नाही आहे, म्हणजे ते म्हटले की फिक्कं-फिक्कं लागतंय, टेस्ट नाही ते कलिंगडची. आता ते मी काय करू शकते, जसं फ्रूट त्यांनी आणलं आहे तसं मी त्यांना कापून टिफिनमध्ये भरलं. बरं असो. तर मग आता ते कलिंगड गोड नव्हतं, त्यामुळे मग मुकेश भैयांनी प्लॅन केला की आपण कलिंगडचं ज्यूस बनवूया.
तर माझं सगळा स्वयंपाक झाला आहे, उरलेलं जेवण सगळं झाकून ठेवलेलं आहे आणि मुकेश भैया इथे कलिंगडचा ज्यूस काढतायत. तर सर टिफिनमध्ये थर्मासमध्ये टाकून चहा घेऊन जातील आणि जाताना वॉटरमेलनचं ज्यूस पिऊन जातील, म्हणून तो वॉटरमेलनचं ज्यूस बनवत आहे. आणि ॲज युज्युअल टोडू दरवाजामध्ये बसलेला आहे, त्याचा नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. आणि आता मी निघाली आहे दुसऱ्या कामावर. आता दुसऱ्या कामावर काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर असेच माझे डेली रुटीन बघण्यासाठी मला खूप खूप सपोर्ट करा. आता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो, मी तुम्हाला सांगितलं आहे ना की मी आता घरचे व्लॉगसुद्धा टाकणार आहे, तशाच नवनवीन रेसिपीसुद्धा टाकणार आहे. तर मी आता सुरुवात केली आहे घरचे छोटे मोठे व्लॉग्स टाकायची, घरचे माझे डेली रुटीन टाकायची, तसेच नवनवीन रेसिपी टाकायची. तर आता कुठून जरा लाडूपासून सवड मिळालेली आहे. कालपासून जरा लाडूच्या ऑर्डरला ब्रेक लागलेला आहे. तर त्यामुळे मला आता वेळ आहे. तर मी विचार केला तुमच्यासाठी डेली रुटीन, डेली ब्लॉग तसेच रेसिपीज टाकावे आणि घरचे व्हिडिओ पण टाकावे, कारण मला खूप कमेंट येतात ताई घरचे व्हिडिओ दाखव. तर फायनली दुसऱ्या कामावर आली आणि इथं मस्तपैकी पुलाव बनवलेला आहे. फ्लावर, मटार, कांदा, टॉमॅटो, कॅप्सिकम, बीन्स अशा जेवढ्या भाज्या होत्या घरामध्ये तेवढ्या सगळ्या टाकल्या आणि मस्तपैकी हा पुलाव बनवला आहे. तसं पण मंडळी आता मार्केटमध्ये खूप छान छान फ्रेश फ्रेश भाज्या मिळत आहेत आणि त्या पण स्वस्त. मग अशा वेळेला हाच तो सीझन असतो जेव्हा आपल्याला फ्रेश ताज्या मस्त अशा भाज्या मिळत असतात. तर मग त्यामुळे मस्तपैकी पुलाव बनवलेला आहे. तर तुम्ही बघू शकता बासमती तांदळाचा हा किती सुंदर मोकळा मोकळा आणि कलरफुल असा पुलाव झालेला आहे. त्यानंतर ही कोबी मटारची भाजी बनवलेली आहे. कोबी मटारमध्ये गाजर पण टाकलेलं आहे आणि मस्त अशी खूप सारी कोथिंबीर टाकून ही कोबी मटारची भाजी गाजर टाकून बनवलेली आहे. तर मग मला सांगा तुम्ही तुमच्या घरात पण बनतायत का नाही विंटर स्पेशल भाज्या, मस्त मस्त कलरफुल आणि टेस्टी भाज्या. तर ठीक आहे. त्यानंतर मस्त चपात्या बनवल्या. इथे चपात्यांना तेल तूप लावलेलं आवडत नाही, त्यांना अशा कोरड्या चपात्या आवडतात. आणि ज्या कामावर मी स्वयंपाकाची कामं करते त्यांच्या टेस्टनुसार मी करते. तर बघा स्वयंपाक तर झाला आहे, एवढा सगळा पसारा पडलेला आहे. तर आता हा सगळा पसारा आवरायचा आहे, भांडे घासायचे आहेत, कढया रिकामी करायचे आहे, कुकर रिकामी करायचा आहे, त्यानंतर हे सगळे भांडे घासायचे आहेत. आणि चला मी पटापट आवरते आणि मग तुम्हाला भेटते. तर बघू शकता फायनली कढया वगैरे सगळ्या रिकामी केल्या आहेत, सगळे भांडे घासलेत. मी गाजर पण कट करून एका डब्यात ठेवलेलं आहे. त्यानंतर भाजी, पुलाव, चपात्या सगळं मी काढून ठेवलेलं आहे. सगळे भांडे घासून पुसून जागेवर ठेवलेत. गॅसचं मेन ऑफ बंद केलं आहे, किचन गॅस क्लीन केला आहे, नेहमीप्रमाणे खिडकी वगैरे बंद केली, सगळे स्विच बंद केले आणि मी आता निघालेली आहे घरी. घरी गेल्यावर मला अगोदरच माहिती आहे की आज मला घरी गेल्यावर पण भरपूर कामं आहेत. पण घरी गेल्यावर पहिले फ्रेश होणार, नंतर बाकीच्या कामाला सुरुवात करणार. तर अशा प्रकारे मी कामावरनं निघाली, लिफ्टचं बटन दाबलं, लिफ्टमध्ये एंट्री केली. नेहमीप्रमाणे लिफ्टमधनं खाली उतरणार, खाली उतरल्यावर धन्नोजवळ जाणार, धन्नोला चावी लावणार, धन्नोला स्टार्ट करणार, तिकडून स्टार्ट करून डोक्यावर हेल्मेट घालणार आणि मग मी जाणार घरी. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहेच, पण आज ह्याच्यात नवीन काहीतरी ॲड झालेलं आहे. तर आज मी स्पेशल घरी काय बनवलेलं आहे जे माझ्या सासूबाईंना आवडायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या चपाती खूप कमी खायच्या, खूप कमी म्हणजे त्या खायच्याच नाही चपाती, त्यांना चपात्या आवडायच्या नाही किंवा त्यांना पचायच्या पण नाही. पहिल्यापासून ते ज्वारीची भाकरी खायच्या आणि कधी कधी ज्वारीच्या पिठात तांदळाचं पीठ पण मिक्स करून ते भाकरी खायच्या. त्यांना भाकरी खूप आवडायच्या. तर त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक तिथीला भाकरीच बनवत असते. हा भाज्या मात्र वेगळ्या वेगळ्या बनवते. गेल्या वेळेला मी घोळची भाजी बनवलेली. चला मग आता दाखवते की मी घरी काय बनवते. जरा बघ दिसते पप्पा भाकर किती भारी. तर घरी आली, स्वयंपाक करायला घेतला, मस्त फ्रेश झाले आणि बघा ज्वारीच्या भाकरी करायला घेतल्या. तर माझे मिस्टर बोलतात काय कठीण नाही, स्वयंपाक करायचं म्हणजे काय एकदम सोपं आहे. तर चाल मी भाकरी करतो, तू बाकीचं केलंस ना, तू भाजी बनवली, डाळ बनवली, भात बनवला, चल मी भाकरी बनवतो. तर बघा ही माझ्या मिस्टरांची पद्धत आहे भाकरी बनवायची. तर अशा पद्धतीने तुम्ही कधी भाकरी केली आहे का आणि एवढा छान शेप तुमच्या भाकरीचा आला आहे का? तर बघा अशी मोठी झाली पाहिजे. अशी अशी झाली पाहिजे. पा मी येऊ का? पा मी येऊ का मदतीला? हलके में दे रही थी मेरे को. पापड नाही करायचे, पापड फायर है. पापड बनवतात पप्पा. हल्के में ले रहे, ये बोले
फ्लावर नहीं फायर है, तो अभी फायर भाकरी बना रहे, तो देखो कैसा भाकरी. तुम्ही बघा अशी मजा मस्ती करेपर्यंत आमचा स्वयंपाक होत होता आणि त्यात माझ्या नवऱ्याचं हे गाणं. अरे संसार संसार जसा तवा चुलावर भाकर. आणि हाताला चटके कालचा भात आहे ना? भाकरी. आज पप्पाची हातची भाकरी तुला खायची आहे. खाईलच मी. आता पप्पा भाकरी टाकत आहेत तव्यावर, त्यामुळे आता बघून घ्या. आता भाकरी वा, पप्पांनी नवीन देशाची खोज केली. नया देश बन गया है. उलट नाचा पप्पा भाकरीला. अरे पाणी लावायचं असतं पाणी हे बघा इकडे पाणी, उलट्या बाजूला पाणी, पीठ खाली वर पाणी. हा हे बघ, हे बघ. भाकरीला आंघोळ नाही घालायची आपल्याला. आणि अशा प्रकारे आम्ही नाचत होतो, मजा घेत होतो, टिंगल हे उडवत होतो काय माझ्या असं मिस्टरांची. दाबतं? डोसा आहे. इडली, डोसा, सांबर, चटणी. बोला तुम्ही, फायर आहे का फ्लावर आहे? तेरे सामने फ्लावर है, हा, दुनिया के सामने फायर है. हा. झालं आता, करू बंद झाली तुमची. नाही थांब जरा, मी हा व्हिडिओ टाकलाय. फायनली नवीन देशाची खोज लावलेली आहे माझ्या नवऱ्यानी आणि भाकरी तयार झालेली आहे. तेव्हा तव्याची वाट लावली. इस फायर ने तवे का वाट लगा दिया. अशा प्रकारे सर्वांनी मिळून स्वयंपाक 12 वाजेच्या आधी रेडी केला, त्यानंतर नैवेद्य रेडी केलं. तुम्ही राहू द्या. बाय बाय मंडळी. हे आता बघता येणार नाही, डोळ्यातनं पाणी यायला लागलंय भाकरी बघून. हा, माफ करा. फायनली ती भाकरी बघून खरंच डोळ्यात पाणी आलं. नवऱ्याला म्हटलं राहू दे बाबा, मीच करते भाकरी. सगळ्या भाकरी केल्या, तर ज्वारीची भाकरी, मेथीची भाजी, आणि मी त्याच्यामध्ये ना मेथीच्या भाजीमध्ये करडई पण टाकली आहे, कारण माझ्या सासूबाईंना करडई पण खूप आवडायची. तर मेथीची आणि करडईची मिक्स भाजी केलेली आहे, डाळ टाकून, मसुरीची डाळ टाकून. त्यानंतर डाळ भात केलेला आहे, त्यानंतर लाडू, बर्फी आणि पेढा, सगळं गोड पण ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे हे नैवेद्य मी माझ्या सासूबाईंचं दाखवलेलं आहे. आणि मग ते ताट माझे मिस्टरच नैवेद्य खाणार. त्यानंतर मी देवपूजा पण केलेली, बघू शकता तुम्ही, फुलं वगैरे. देवाजवळ दूध साखर भाताचा नैवेद्य ठेवलेला आहे. आणि देवपूजा पण बघू शकता तुम्ही, माझा देव्हारा किती छान दिसतो ना, खूप छान सजलेला आहे. तर रोज अशी देवपूजा करते मी, पण आज फुलं पण आणलेली आहेत ना, रोज फुलं नसतात आणि फुलं आणायला कोणाला जमत पण नाही. मग जेव्हा हार वगैरे घेऊन येते ना, तेव्हा एक्स्ट्रा फुलं घेऊन येते आणि मग अशी देवपूजा करताना ठेवते. तर अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे, नैवेद्यसुद्धा दाखवलेलं आहे. तर चला आता मी करते जेवण, कारण भूक लागलेली आहे. सासूबाईंना नैवेद्य दाखवायचं म्हणून त्यांनी आणि मी, आम्ही दोघांनी पण काहीच नव्हतं खाल्लेलं. मग आता त्यांना नैवेद्य दाखवलं आहे, तर आता मी जेवायला बसते. बरं, तुम्ही जेवलात का? आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय आणि श्री स्वामी समर्थ.